खरीप पीक विमा संदर्भात आज मोठी अपडेट आलेली आहे. मित्रांनो, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उद्यापासून पीक विम्याचे वाटप सुरू झाले आहे. मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांची यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये किंवा तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळेल. मित्रांनो, यामध्ये कोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील ते आज आपण पाहणार आहोत. तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक विमा देण्यात येईल आणि हा पीक विमा किती जिल्ह्यामध्ये वाटप होईल याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. चला तर मग आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहा मित्रांनो, या धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी पीक विमा कंपन्याकडून मिळणारी ही मदत निश्चितच दिलासादायक आहे. सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाचा काही प्रमाणात का होईना भार कमी होणार आहे. विशेष सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांना या मदतीमुळे पुढील हंगामाच्या तयारीसाठी आर्थिक पाठबळ मिळणार आहे. कंपनीने सुद्धा शेतकऱ्यांना 25% नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले आहे. गेल्या वर्षी जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये विदर्भातील 4 जिल्ह्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे संत्रा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 170 कोटी रुपये विशेष अनुदान मंजूर केले आहे. विशेष म्हणजे या निधीचे वितरण राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून करण्यात येणार आहे. ऐन काढणीच्या वेळी मूग व उडीद पिकांचे तर सप्टेंबरमध्ये सोयाबीनसह फळ पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात ऑगस्टमध्ये 3350 शेतकऱ्यांना 150 हेक्टरवरील पिकांना बाधा झाली होती. या बाधित शेतकऱ्यांना सरकारने 5 कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर केली आहे. या तातडीच्या मदतीनंतर पुढील टप्प्यात अधिक नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे. विमा कंपन्यांकडून सविस्तर पंचनामे आणि नुकसानाचे पंचनामे मूल्यांकन करून केले जात असून त्यानुसार अधिक मदत दिली जाऊ शकते. शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे अपडेट ठेवावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ज्या शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेती पिकाने नुकसानीचा क्लेम केला आहे अशा शेतकरी बांधवांना पीक विमा वाटप सुरू झाले आहे. सन 2024 या वर्षामध्ये विविध नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकरी बांधवांच्या पिकाचे नुकसान झाले होते अशा शेतकरी बांधवांना आता पीक विमा मिळणार आहे. अखेर मंगळवारी शासनाने राज्यातील 27 जिल्ह्यातील 25,60,350 शेतकऱ्यांचे 21,25,000 हेक्टरवर झालेल्या नुकसानासाठी 2,780 कोटी 70 लाख रुपये मदत देण्यास मंजुरी दिली आहे. कोणत्या तरतुदीमधून निधीचे वितरण करायचे याविषयी शासन निर्णय स्पष्टता देण्यात आली असून विशेष करून सप्टेंबर, जून, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर या महिन्यातील विविध जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीपोटी नुकसानग्रस्तांना मदतीचे वाटप केले जाणार आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये सप्टेंबर 2024 या महिन्यात अतिवृष्टीमुळे पीक नुकसान झालेल्या 7,83,915 शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने 812 कोटी 38 लाख रुपये रक्कम मंजूर केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 5,56,302 शेतकऱ्यांच्या 604 कोटी 38 लाख 37 हजार रुपये रकमेचे वाटप करण्यासाठीची माहिती ऑनलाईन प्रणालीवर तहसील कार्यालयातून भरण्यात आली आहे. माहिती अपलोड झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होत असल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये 1 ते 3 सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी झाली होती. यात खरीपातील जिरायती, बागायती व वार्षिक पिकासह शेतजमिनीचे 5,96,517 हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून राज्य सरकारने पीक विमा वाटपाच्या दुसऱ्या टप्प्यातील वाटपाची घोषणा केली आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 27 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना हेक्टरी 37,000 रुपये रक्कम पीक विमा वाटप सुरू झाले आहे. या योजनेअंतर्गत पावसाच्या खंडामुळे ज्या भागामध्ये पिकाचे नुकसान झाले आहे त्या भागातील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. पीक विमा कंपनीने दुसऱ्या टप्प्याचे वाटप सुरू केले असून एकूण 48,12,000 शेतकऱ्यांना हेक्टरी 37,000 रुपयाचे वाटप करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. आतापर्यंत पीक विमा कंपनीने एकूण 1,780 कोटी रुपये रक्कम वितरित करण्याचे मान्य केले आहे, जे शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी ठरणार आहे. तर मित्रांनो, ही शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे, कारण आता त्यांच्या खात्यामध्ये 1,780 कोटी रुपये जमा झालेले आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.